आणि होय रे हे काय कुठे गेलतास आता? हे पप्पा तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायला लागते का रेगणार एक हा मग सांगावंच लागतंय न तुझा बाप हाव म्या. बाप हा तर बापाचं कर्तव्य लग्न करायचं राहते माझं लग्न करा. तेवढं होत नाही. हे, मला तुमची गरज बी नाही पप्पा माझ्या माझ्या जिद्दीवर पटवून ठेवला पोरगी. बाबा तेवढं हुबेहुब खोट बोलणी रे. पप्पा पटवून ठेवला म्हणजे तसलं आंडू पांडून हवं. लव्ह मॅरेज आहे माझं लव्ह मॅरेज. आय 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 खरं का? पप्पू 2 वर्षापासून चालू आहे प्रेम प्रकरण माझं. ए जाऊ दे ती हेंडगा लाव त्याला. कुठे गेलतास आता बाहेर? आता होय ती फोन घ्यायला गेलतो नवीन. बर मला एक सांग कसं तर आवडला असेल रे? हे पप्पा टॉपचा फोन आहे आयफोन आहे नंबर 1 कंपनीचा म्हणून आवडलाय मला. अरे म्या फोनचा विषय बोलना गेला रे. मग कशाचा विषय आहे? त्या पुरीला तू कसा आवडलास हे बोलला लाव. तुम्ही असलं बोलण्यात लग्न चालला तुमचा. मी आत्मा पुढे टेलिव्हिजन नाही गेला तुम्ही लग्न करणार मला. मी म्हणलं मोबाईलला म्हणलं आगय माय मेलो का काय? हाव मिलनी माय हिंग मला वाटलं गेलो उलटून. का खजाळ बाहेर आहे रे. हे मरायचीच वाट बघायला आली की माझ्या. आता संपलंय सगळं पावर म्हणून म्हणले. तू लई चर चर बोललो तुला सांगला एवढी बाहेर जी बोडी मिळव खस म्हण. बर आणि मला इत निवडाया. तुम्ही 1 हात वडलो तर मी 2 हात वडते. शेवर तोंडाला तोंड देऊ नुग. माय तोंडाला तोंड नाही तर का गाल देऊ गाल. गाल बी नको तुझी बाल बी नको काहीच नको. बाल बी नको गाल बी नको. का खाता मग रसमलाई? अरे गप्पच बसला. तुला सांगू का होय ग? सांगा की का सांगता बघते मी अभि. तुला आता तोंड बंद कर नाही तर खडी थांबून हा घेतो बघ. तोंडाला तोंड देता नाहीतर दाबून धरून 90 पाजवी. आता जीव असं मुंडी दाबल्याची का कच्च बन 2 बोट असं आवडून खडी हा घेतोय म्हण मला. खडी कुक्कू येत आहे मोडली नाही उलटून जाताल मला जीव अगवायचा. खडी झोपा रात्री नाही जर मुंडी दाब नाही तर मला तया तू थोडा येड झोयस का रे? आई नाही खरं सांगणार का बर? अरे आपल्याकडे एक आज क्लायंट येणार आहे. आपल्याकडे केस घेऊन एक माणूस आहे रे. त्याचं नाव तात्या आहे म्हणून दुनियाचा गरम माणूस आहे म्हणते. आपण CID आहोत त्यांना आपल्याकडे केस सॉल्व्ह करायला. आणि आपली टीमच जागेवर नाही. काय वाटेल त्याला? वाटेल काय त्याला? ती अभिजित कुठे गेला? कुठे गेला अभिजित? त्याची डिलिव्हरी आहे म्हण. त्याची डिलिव्हरी नाही बायकोची आहे. त्याच्या बायकोची डिलिव्हरी असेल रे. मग ह्यानं का तिथं का करला ह्यानं? डॉक्टर करते ती काय करायची ती येडच. माझी तुम्ही उठवता झालं ग्रुप माझा मोडणारा लवकरच. मला रोजानं धाडा तुम्ही. येडच भोकाची टीम झाली आमची सगळी. आता तात्या लगी येणार आहे ती हिंग CID का? हा तात्या या. ACP प्रदूषण सर आणि तुमची टीम काय की ग्रुप होता म्हणून कुठं ग्रुप का होते तुमच्या दोघांना? तात्या तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका तात्या. किती बी येऊ द्या समोर त्यांना एकटा बस. तात्या ग्रुपचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. तुमची केस सॉल्व्ह करा. मी आणि दया बस झालो दोघच आम्ही. का केलास? काय बी नाही असं केलो. कशा पाहिजे फजिती करून? तात्या तुमची फक्त अडचण सांगा तुम्ही. मला तर वाटणार बा तुमच्या दोघांना काही होईल म्हणून. खरं की सर? प्रॉपर येड होईस का रे? तात्या तुम्ही काही काळजी करू नका. माझं नाव ACP प्रदूषण ही माझा असिस्टंट आहे दया. आणि तुम्ही बस म्हणलं की बसणारे, उठ म्हणलं की उठणारे, ये म्हणलं की येणारे, जा म्हणलं की जाणारे हामी हाव सर. तुम्हाला भेटला येड होईस का रे? तात्या तुम्ही फक्त तुमचं काम सांगा. हा सांगतो की हो का. माझं काम पहिलं काय सांगतो ऐका. हा तात्या बोला की. आधी तर तुमच्या दयाला सांगा मला एक इडा द्यायला लावा तंबाखूचा. कशा पाहिजे रे असलं लावा ता चुनान मळ खस खसन दे इडा. हा तात्या इडा दिलं. महत्वाचं काम सांगा काय. आता माझी सगळी 12 जण टीम हा 12 जण टीम इथं घेऊन येतात. फक्त तुमचं काम काय सांगा. साहेब आपल्या शेतात 500 कडबा आहे त्याची बनीम लावायचा आहे. ग्रुप आहे तुमचा म्हणून म्हणलो. आता हा मला काम आहे बरं हो का. आणि तेवढं जे झालं की जुंधळा खोडून द्या.
झाली का रे सगळी तयारी? निघालास का तू? हा पप्पा झाली सगळी तयारी, लगेच निघाला थोड्या वेळात आता आला गाडीजवळ. आणि किती प्रयत्नानंतर तुझं लग्न जमलंय आणि असं पोराडी करत बसणूक. शॉपिंग सगळी झाली असली तर चट्टमन घरला ये. ए पप्पा कळते की मला लई सांगायची गरज नाही तुम्ही. बरं ते सगळं जाऊ दे, माझं नीट ऐक. येते वेळेस एका कटिंगच्या दुकानात जा, चांगलं एक साबण घे आणि चक तोंड घेऊन ये. ए पप्पा का बरं? अरे बाबा बाळू, तुझं काळं भोर तोंड बघून तुझे 2-3 लग्न मोडले की रे. तुम्ही उठले की सुटला असलंच बोलता बघा. मी जे बी बोलताव ते खरं बोलताव, पर ते सगळं जाऊ दे. माग काही दिवस लक्ष केलो मी, तुझ्या चेहऱ्यावर फोडो भरभरून होते आणि आता अशात बघलाव तुझा चेहरा एकदम बरा झालाय. पप्पा मला कुठं जायची गरज नाही, साबण वापरायची गरज नाही, उलट ती साबण वापरून माझं तोंड खराब होईल म्हणून मी ती साबण वापरायचं सोडून दिला. मग रे पप्पा मी एक फेस वॉश मागवला ज्याच्यामुळे माझ्या तोंडावरचे सगळे फोडे गेल्यात. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्या तोंडावर घाम येणार, तेल सुटणार ह्या फेस वॉश मुळे. झाली खर्चाला सुरुवात. कशाला उगाच असल्या महागाच्या वस्तू वापरतोस र? तू माझ्या समोर राव का? तुला मारलोच असतो. अरे रे रे पप्पा, हे लई महागाचं नाही, सगळं सांगतो नीट ऐका. ह्या फेस वॉश मध्ये सॅलिसिलिक ऍसिड आणि मुलेठी आणि मेंथॉल आहे त्याच्यामध्ये. पप्पा आधी मला बी ह्याच्यावर विश्वास बसत नव्हता, नंतर मी फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर चेक केला. पप्पा ह्याला 18 लाखापेक्षा जास्त पॉझिटिव्ह आणि ट्रस्टेड रिव्ह्यू मिळाले. आणि पप्पा हे फक्त 125 रुपये प्रति पीस आहे, त्याच्यामध्ये 2 जर घेतलो तर. अरे रे रे रे, हे लय छान आहे की रे. हा पप्पा लई मस्त रिझल्ट आहे ह्याचा. पण हे सगळं तू शोधतोस कुठून? सिंपल आहे पप्पा, ह्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये जायचं, BEST बेस्ट लिहायचं. तुम्हाला लिंक मी डायरेक्ट शेअर करता, त्या लिंकवर जायचं, ऑर्डर करायचं, 2-3 दिवसात डिलिव्हरी होते. आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, मी स्वतः हे प्रोडक्ट वापरता, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल फरक पडलाय चांगला, तुम्हाला बी दिसते मला बी दिसते. पण मी का म्हणला लाव? हा पप्पा आहे ते तेवढं काही महत्वाचं नाही. ते तू तुझ्या शाळेतल्या मॅडमला सांगितलंयस का? येणार असेल तर लावतो मी आधी खस्स खस्स फेस वॉश मारायचे ट्राय. कुठं तर सोडा जाऊ पप्पा, मॅडम तर सोडा. फेस वॉश लावून सोडून देऊ. ठेवा ठेवा फोन ठेवा. कमेंट मध्ये टाका BEST आणि ऑर्डर करा, लिंक शेअर होते डायरेक्ट. एक नंबर प्रोडक्ट आहे. बाबा काय? तुम्ही बाबा हो का राक्षस आहो? मी येडझव हाव. आई मला तर वाट ना बाबा. ए शिपुर्डे, कामाचं बोल. आई बाबा बोलते हो कामाचं. आणि माझी एक लय मोठी अडचण होती. सांग तुझा प्रॉब्लेम. तुला अडचण आली कधी? मोठमोठे गार केले गंमत मधी. आई एवढी आणि काय म्हणलो? अरे रे 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 रे, मला परत बोलायला लावला की असं खन्न 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 देऊ वाटते की रे बालिके. नीट ऐक परत. तुझं रक्त नास का? तू रक्त दोष मधी झिजलीस कुजलीस, तू स्वप्न दोष मधी. इथं बाबा डॉन वाजतो फक्त जोश मध्ये. बोल तुझी अडचण काय? बाबा माझी परीक्षा लय अवघड गेली आणि मी पास होते का नाही की बघा. अभ्यास करायच्या वयात तुझी वागणूक झाली ग ढ. आणि अभ्यास करणार ते काय केलीस तू घरी ग? बाबा मी आमच्या घरात सगळ्यात मोठी हाव, सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे आणि सगळे काम मलाच लावत्यात. अजून एकदा लाही 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 झालं की ग तुझं. म्हणजे कसं झालंय? लय वाईट झालंय. तुझ्या घरच्याला वाटतंय काय? सांगू का? हा बाबा सांगा की. तुझ्या घरच्याला असं वाटतंय तू बंगल्यात पाहिजे पण तू पत्र्यात आहेस ग. आजकालचा हिपहॉप लय खत्र्यात आहे ग. आणि तुला परत सांगते ग, तुला 70ची अक्कल 17त आहे ग. आणि तू काम करून करून चक्रात आहेस ग. आई बाबा ती सगळं सोडा, हेंड घालाव त्या गोष्टीला. मी तर लई चक्रात आहो. ती विज्ञानचा पेपर लई हार्ड गेला, मी पास होते का नाही सांगा. तिसऱ्यांदा लाही 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 झाली की ग शिपुर्डे. सांगतो तुला नीट ऐक. अभ्यास करायच्या वयात खेळलीस तू खो खो खो. हा करतो आता घे. बाबा 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 राक्षस तुम्ही, तुम्हाला जोड्या हा. उन्हाळा आला आता आईस्क्रीम खायचं ना. असं असं आईस्क्रीम खात्यात थंडगार म्हणून म्हणलं. मला स्वतःवर प्राऊड होतो. आण होय ग. ए आणि का हाय? एक विचारायचं होतं, विचारू का? ए माय कुठल्या कुठं उडू उडू भेट म्हणजे विचारा, काय विचारायचंय ते लवकर. हे लय काय महत्वाचं नाही. उग बसल्या बसल्या विचार आलता मला. ते आपल्या लग्नाच्या आधी काही कुठं लफड होतं का तुझं? ऐ माय हेव्हा खेव्हा कशा पायी असलं बोलणं, असं असं मागे करून पक्क मध्ये माकड हरावर खाली बुक्की असं परसाकडला बसा येणार नाही म्हणाली. पोरग वयाला आले की हो असलं का पोताला वंगळ झर. तसं म्हणायचं नव्हतं ग मला. पप्पा आलास बटा? हा आलो की पप्पा. आंघोळ केलास? केलो. महाग सरकून जेवण केलास? जेवलो. भडडड हागलास? हागलो. पप्पा काय विचारता मग असलं? तसं राहत नाही र. रोजच्या दैनंदिन जीवनातल्या रेग्युलर गोष्टी विचारावं लागते बाळू. ए पप्पा बाळू बाळू म्हणून ह्या बाळूचा पार वळू होऊन गेला हे दिसना गेले तुम्हाला? हा मग आता का करू? खांद्यावर बसू कानात मुततोस का? ए पप्पा आता तुम्हाला प्रॉपर समजावून सांगतो, तुम्ही ऐका मी का म्हणला लाव. हो का, आता आपण हरभरा पेरला ह्या वावरामध्ये, तर ते हरभरा
पेरलो, पाणी दिलो, सगळं झालं, आता काढायला मग त्याला काढावं लागते का नाही? बाबा काय उदाहरण देऊ झालाय, काय उदाहरण देऊ झाला. आता ह्या सगळ्या गोष्टीचं का देणं घेणं आहे तुला? ह्या गोष्टीचं मला काय बी करायचं नाही. माझं म्हणण्याचं तात्पर्य की माझं लग्नाचं वय झालंय तर लग्न का बरं करणं गेला? लावला हेंडगा, लग्नाचाच बुलालाय बाळू. लग्न करायला तोंड गोड पाहिजे, तुझा स्वभाव गोड पाहिजे, गुण नीट पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे. पप्पा आता तोंड गुण नोकरी आता हे सगळं काम आहेत मला. बरं जाऊ द्या, हे मला एक काम करा, तुम्ही एक चांगलं नंबर एक काम सांगा मला, ते काम करतो मी. एक काम आहे बघ, करतोस का? हा, का करू सांगा? एक असं लांब की चटई घेन, तेलाची वाटी घेन, चौकात बस. अरे बाबा, चटईवर बसून भीक मागायचं आणि तेलातल्या त्या वाटीतल्या तेलानं मालिश करायचं डोक्याची. लोकांच्या पैसे होतात हे म्हणला लाव म्या. काय तर कामावर हाय वाटते पोरग पोरगी देतात. भीक माग असं बोलते माही गडी बाळू, दिसून आले करणारी हे झपड मन कायचे मन तेल म्हणून वाटी हिची घालू का गारीत म्हणाली हिची हाड.